श्री स्वामी समर्थ. बाळा, आजच्या या संदेशाला तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की बघ. आजच्या या संदेशातून स्वामी स्वतः तुला काहीतरी सांगणार आहेत. त्यामुळे आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की बघ. आजच्या या संदेशाला तू मधूनच पाहून सोडून देऊ नकोस. त्या अगोदर तू जर का या चॅनलवरती नवीन असशील तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून घे. आत्ताच या चॅनलला तू सबस्क्राईब करून घे आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे 3 वेळा लिहून घे. स्वामी पाहत आहेत, तू हे करत आहेस की नाही. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता तू या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घे आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे 3 वेळा लिही. तू जर का खरंच स्वामींचा भक्त असशील आणि तुझी स्वामींवरती श्रद्धा असेल तर तू हे नक्कीच करशील. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये जर का तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की दुसऱ्याच्या प्रगतीवर कधीही जळता कामा नये. लक्षात ठेवा, आपल्याला दुसऱ्याच्या प्रगतीमध्ये आनंदी होता आलं पाहिजे. दुःखाच्या सुखात दुसऱ्याच्या आनंदात आपल्याला आनंदाने सामील होता आलं पाहिजे. जो व्यक्ती दुसऱ्याच्या आनंदामध्ये सुद्धा आनंदी होतं, समाधानी होतं, तो व्यक्ती स्वतः जीवनामध्ये नक्कीच यशस्वी होतो. कारण की त्याला दुसऱ्याच्या जीवनामध्ये झालेला आनंदसुद्धा स्वतःच्या आनंदासारखा वाटू लागतो. दुसऱ्याची झालेली प्रगतीसुद्धा त्याला स्वतःची प्रगती वाटू लागते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेव, दुसऱ्याच्या आनंदात तुला आनंद स्वतःचा शोधता आला पाहिजे. दुसऱ्याची प्रगती बघून तुला देखील आनंद झाला पाहिजे. जर तू दुसऱ्या व्यक्तीच्या प्रगती पाहून त्याच्यावरती जळू लागलास तर लक्षात ठेव, तू कधीच आयुष्यात प्रगती करू शकणार नाहीस. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या यशामध्ये आपल्याला आनंदाने सहभागी होता आलं पाहिजे. आपल्याला यश हे तेव्हाच मिळेल जेव्हा आपण समोरच्याच्या यशामध्ये सहभागी होऊ. त्यामुळे लक्षात ठेव, इतरांच्या यशामध्ये तुला सहभागी होता आले पाहिजे. इतरांचे यश तुला पाहता आले पाहिजे. त्यांच्या आनंदात तुला चांगल्या मनाने सहभागी होता आलं पाहिजे. ज्या व्यक्तीला हे जमले तो व्यक्ती देखील आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. त्याला देखील आयुष्यात यश पाहायला भेटते. त्यामुळे आपले मन मोठे असले पाहिजे. लक्षात ठेव, आपले मन मोठे असले की सर्व काही गोष्टी सामावून घेता येतात. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा परिस्थिती आपल्या विरुद्ध असेल तेव्हा शांतपणे आपण आपले काम करत राहायचे. आपण आपले कष्ट हे प्रामाणिकपणे करत राहिले पाहिजे. लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस हा आपल्याला हवा तसा, आपल्याला पाहिजे तसा जाईल असे नाही. कधीकधी एखादा दिवस तुमच्या विपरीतही घडेल. तुम्हाला जसा हवा तसा तो दिवस घडणार नाही, या उलट तुमचा दिवस वाईट घडेल. पण अशावेळी तुम्ही कधीही खचायचं नाही किंवा हार मानायची नाही. या उलट तुम्ही तुमचे काम हे प्रामाणिकपणे करत राहिले पाहिजे. लक्षात ठेवा, जी व्यक्ती आपले काम निरंतर आणि प्रामाणिकपणे करत राहते ते व्यक्ती आयुष्यात नक्कीच यशस्वी होते. भलेही त्याला आज यश मिळवण्यासाठी थोडा उशीर लागेल, पण तो त्याचे ध्येय नक्कीच प्राप्त करतो. तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, परिस्थिती किती वाईट असली तरी आपण आपले कर्म सोडायचे नाही. आपण आपले प्रयत्न थांबवायचे नाहीत. आपण आपले काम हे निरंतर प्रामाणिकपणे चालूच ठेवायचे असते. लक्षात ठेवा, जो व्यक्ती आपले काम निरंतर प्रामाणिकपणे चालू ठेवतो तो व्यक्ती आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. तुम्ही देखील अगदी तसेच ध्यानात ठेवा, परिस्थिती कितीही वाईट असू द्या, तुमच्या विपरीत कितीही गोष्टी घडू द्यात, तुम्ही मात्र आपल्या जीवनामध्ये सतत प्रयत्न हे करत राहिलेच पाहिजेत. निरंतर प्रयत्न केलेच पाहिजेत. तरच तुम्ही
आपले ध्येय, आपल्याला हवे असणारे ध्येय प्राप्त करू शकाल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, परिस्थिती कितीही वाईट असली तरी आपण आपले काम थांबवायचे नाही. या उलट वाईट परिस्थिती देखील अधिक जिद्दीने, मेहनतीने आणि जोरात आपण आपले काम करत राहिले पाहिजे. याच्यातून तुम्ही ती परिस्थिती त्या बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि तुमच्या प्रयत्नांमुळेच तुम्ही वाईट परिस्थितीतून देखील सहज बाहेर निघू शकता. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, परिस्थिती किती वाईट असली तरी आपण आपले कर्म करत राहायचे असते. आपण आपले काम थांबवायचे नाही. त्यामुळे तुम्ही देखील वाईट परिस्थितीमध्ये आपले प्रयत्न थांबवू नका. आपले काम हे निरंतर आणि प्रामाणिकपणे करत राहिले पाहिजे. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते. वेळेच्या अगोदर आणि नशिबापेक्षा जास्त कोणालाही काहीही भेटत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही जिच्या तिच्या ठरलेल्या वेळेप्रमाणेच घडत असते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आज मला ही एखादी गोष्ट मिळत नाही आहे म्हणून दुःखी होण्यात काही अर्थ नाही आहे. या उलट आपल्याकडे जे आहे त्यात तुम्हाला आनंदाने सहभागी होता आलं पाहिजे. आपल्याकडे जे आहे त्याच्यात तुम्ही खुश राहायला पाहिजे, समाधानी राहायला पाहिजे. लक्षात ठेवा, आपण नाही त्या गोष्टीच्या मागे लागून आहे त्या गोष्टीतला सुख गमावत चाललेलो आहोत. माणूस नको त्या गोष्टीच्या मागे धावून स्वतःचे जीवन दुःखी आणि चिंतित करत आहे. माणसाला आपले नक्की सुख कशात आहे हेच समजलेले नाही आहे. त्यामुळे तो नको त्या गोष्टीच्या मागे विनाकारण धावू लागलेला आहे. त्यामुळे तुम्ही देखील नेहमी लक्षात ठेवा, आपल्याकडे ज्या गोष्टी नाही आहेत त्या गोष्टीचा विचार करून दुःखी राहण्यापेक्षा आपल्याकडे आत्ता काय आहे आणि अशी गोष्ट जी दुसऱ्यांकडे नाही आहे पण आपल्याकडे आहे अशा गोष्टींचा विचार करून तुम्हाला त्या गोष्टींमध्ये सुख शोधता यायलाच पाहिजे. जो व्यक्ती नको त्या गोष्टींचा विचार करत बसण्यापेक्षा आपल्याकडे आहे त्या गोष्टीचा विचार करून त्यात सुख शोधू लागला तर तो व्यक्ती आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. तो व्यक्ती आयुष्यात नेहमी सुखी व समाधान राहतो. त्या व्यक्तीला कशाचीही कमतरता जाणवत नाही. तो आहे त्या गोष्टीमध्ये ॲडजस्ट करायला शिकलेला असतो. तो आहे त्या गोष्टीमध्ये समाधानी राहतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, नको त्या गोष्टीच्या मागे धावण्यापेक्षा आहे त्या गोष्टीत आपले शोध शोधा. तुम्हाला देखील आयुष्यात जर यशस्वी व्हायचे असेल आणि सुखी व समाधानी जीवन जर तुम्हाला जगायचे असेल तर नको त्या गोष्टीच्या मागे धावून विनाकारण तुमचे जीवन खराब करून घेऊ नका. या उलट आहे त्या गोष्टीमध्ये सुख शोधायला शिका, आनंद शोधायला शिका. तुम्ही आयुष्यात नेहमी सुखी राहाल. श्री स्वामी समर्थ.